नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिंधू इन्स्टिट्यूट ऑफ एज्युटेकतर्फे मी शुभम कुलकर्णी आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10thच्या संस्कृत आमोद या पुस्तकातील पंचम पाठ स एव परमाणु हा बघणार आहोत। आपण त्याचा परिचय बघूयात आणि पुढे जाऊयात। विश्वस्य उत्पत्तिविषये नैके सिद्धान्ताः प्रतिपादिताः, नैके प्राचीनाः सिद्धान्ताः कालवशतां गताः, नैके नूतनाः च वैज्ञानिकैः स्वीकृताः। काय म्हटलं आहे, आपल्या विश्वाच्या उत्पत्तीविषयी आतापर्यंत अनेक सिद्धांत प्रतिपादित केले गेले, अर्थात मांडल्या गेले, परंतु काही सिद्धांत जे प्राचीन सिद्धांत आहेत ते कालवश झाले, त्यामुळे म्हणजे कालाच्या अनुरूप ते नष्ट झाले, आणि अनेक जे नूतनाच्या वैज्ञानिकैः स्वीकृताः, आणि नवीन नवीन सिद्धांत वैज्ञानिकांद्वारे स्वीकृत केले गेले आहेत। ॲटम इति शब्दः सर्वेषां सुपरिचितः एव। आपण ॲटम हा शब्द सायन्समध्ये आतापर्यंत बरेच वेळा शिकलेलो आहोत, हा सर्वांना सुपरिचित आहे। आधुनिक विज्ञानशास्त्रे ॲटम इति मूलकारणं द्रव्यस्य। आधुनिक विज्ञानशास्त्रामध्ये ॲटम म्हणजे द्रव्याचं मूल कारण असं होतं। स एव एलिमेंट इति मन्यते, त्या द्रव्यालाच एलिमेंट म्हणतात आणि एलिमेंटचं जे मूल कारण आहे त्याला ॲटम असं म्हटलेलं आहे। प्राचीनशास्त्रे तु परमाणुः निर्मितेः मूलकारणम् इति कथितम्। परंतु प्राचीन आपल्या शास्त्रांमध्ये काय सांगितलं आहे, परमाणूचं सुद्धा मूल कारण म्हणजे एलिमेंट कशापासून बनतो तर ॲटमपासून, परमाणूपासून, अणूपासून बनतो। आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये परमाणुः निर्मिते हे म्हणजे परमाणुसुद्धा कसे बनले याबद्दल सविस्तर कथन केलेलं आहे किंवा दिलेलं आहे। परमाणुः वैशिष्ट्यानि महर्षिणा कणाद महोदयेन वैशेषिकदर्शने कथितानि। त्या ग्रंथाचं इथे नाव दिलेलं आहे की परमाणूचे जे वैशिष्ट्य आहेत ते महर्षी कणाद यांनी वैशेषिक दर्शन या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। अस्मिन् विषये अधिकं संशोधनं शक्यम, आणि याविषयी अधिक संशोधन शक्य आहे। धड्याकडे वळूयात। अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति, तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः। जपाकुसुमम म्हणजे हे एक फूल आहे, त्याला आपण जास्वंद असं मराठीत म्हणतो। अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति, तो एक जास्वंदाचं फूल घेऊन प्रवेश करतो। तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः, त्याचे वडील विज्ञानाचे प्राध्यापक होते, म्हणजे सायन्सचे लेक्चरर होते आपल्या भाषेत। सहा पुस्तक मठने मग्नः, आणि ते पुस्तक पठनात म्हणजे पुस्तक वाचण्यात मग्न होते। तस्य पार्श्वे उत्पीठिकायां सूक्ष्मेक्षिका वर्तते। आपण फोटोमध्ये बघू शकतो, इथे सूक्ष्मेक्षिका दिलेली आहे। सूक्ष्मेक्षिका अर्थात सूक्ष्मेक्षिका म्हणजे मायक्रोस्कोप, आपल्या शाळेच्या लॅबमध्ये ठेवलेला असतो, आपण बघितलेला आहे। अर्णवः पितः अस्माकं उद्यानात जपाकुसुमं आनीतं मया। काय म्हणतोय अर्णव की पितः म्हणजे त्याच्या वडिलांना संबोधून म्हणतोय, अस्माकं उद्यानात आपल्या उद्यानामधून मी हे फूल आणलेलं आहे, आनीतं मया मी हे फूल आणलेलं आहे। कियन्तः सूक्ष्माः तस्य परागकणाः, यातील सूक्ष्मकण किती, यातील जे परागकण आहेत ते किती सूक्ष्म आहेत। पिता सूक्ष्मेक्षिकया पश्य तेषां कणानां रचनाम अपि द्रष्टुम शक्नोषि। पिता काय म्हणत आहेत, सूक्ष्मेक्षिका म्हणजे मायक्रोस्कोपमध्ये बघ, तुला त्या कणांची रचनासुद्धा, आता कण आपल्याला गोल गोल छोटे छोटे दिसतात, पण मायक्रोस्कोपमधून तुला त्या कणांची रचनासुद्धा दिसू शकेल, द्रष्टुम शक्नोषि, तू ती बघू शकशील। अर्णवः तथा करोति, आणि अर्णव त्याप्रमाणे करतो। पिता किं दृष्टं त्वया, वडील विचारतात तू काय बघितलंस, तुला काय दिसले। अर्णवः पितः अद्भुतम् एतत्, अत्र परागकणस्य सूक्ष्माणि अंगानि दृश्यते। अर्णव काय म्हणतोय की हे किती अद्भुत आहे, आपल्याला परागकणांचे सूक्ष्म अंगसुद्धा या मायक्रोस्कोपमधून दिसत आहेत, त्यांची रचना कशा प्रकारची आहे, त्यांचं शरीर कसं आहे ते दिसत आहे। पिता अर्णव एतानि पुष्पस्य अंगानि त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुम शक्नोषि। काय म्हणतात त्याचे पिता की या फुलांचं अंग, या फुलांचे हे परागकण तू सूक्ष्मेक्षिकया म्हणजेच मायक्रोस्कोपनी बघू शकतोस, परंतु
एतद् विश्वं परमाणुभ्यः निर्मितं ते परमाणवः तु सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यते. काय म्हणतायत, हे जे विश्व आहे ते परमाणूंनी निर्मित झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीचा एक अणू आहे, त्यातून परमाणूंनी हे सर्व निर्मित झालेलं आहे आणि ते परमाणू सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते. आणि ते परमाणू या मायक्रोस्कोपने सुद्धा दिसू नाही शकत, एवढे छोटे असतात. अर्णवः परमाणु नाम किम. आता तो प्रश्न करतो आहे की हे परमाणू काय आहे, परमाणू म्हणजे काय. पिता अस्तु कथयामि मुष्टिमात्रान तंडुलान महानसतः आनय. त्याचे पिता म्हणतायत ठीक आहे, अस्तु कथयामि म्हणजे मी सांगतो. मुष्टिमात्रान तंडुलान महानसतः आनय. एक मुठ्ठीभर तांदूळ, महानसतः म्हणजे स्वयंपाकघरातून आपल्या किचनमधून एक मुठभर तांदूळ घेऊन ये. आनय म्हणजे घेऊन ये. अर्णवः तथेति उक्त्वा पाकगृहात तंडुलाम आनयती. आणि वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तो एक मुठभर तांदूळ आपल्या स्वयंपाकघरातून घेऊन येतो. स्वीकरोतु भवान. तो पित्यांना म्हणतो हे स्वीकारा, हे घ्या तुम्ही. पिता अधुना इमं तंडुलम विभज. त्याचे आता पिता म्हणतायत, त्याचे वडील म्हणतायत की या तांदूळाचे तू तुकडे कर, यांचं विभाजन कर. अर्णवः तात कियान लघुः अस्ति एषः पश्यतु एतस्य भागद्वयं यथा कथमपि कृतं मया. आता अर्णव म्हणतो की हे कियान लघु अस्तेशा, हे किती छोटे छोटे तांदूळाचे दाणे आहेत, यांचा आपण दोन भाग, यांचं विभाजन कशा प्रकारे करू शकतो, हे खूप छोटे आहेत. पिता इतोपि लघुतरः भागः कर्तुं शक्यते वा. त्याचे पिता म्हणतात की यापेक्षा तुम्ही लहान भाग या तांदूळाचा करू शकता का, याचं विभाजन करू शकता का. अर्णवः यदि क्रियते तर्हि चूर्णं भवेत् तस्य. अर्णव काय म्हणतोय, जर आपण त्याचे लहान भाग करण्याचंही ठरवलं तरी काय होईल, चूर्णम भवेत तसे, त्याची पावडर होऊन जाईल तांदूळाच्या एका दाण्याची, तरी विभाजित होणार नाही. पिता सम्यक उक्तं त्वया. पिता म्हणतायत बरोबर, तुझं बरोबर आहे, तू जे बोललास ते बरोबर आहे. एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, या धड्यामध्ये जास्तीत जास्त कर्मणी वाक्यांचा उपयोग केलेला आहे. ठीक आहे ना, आपल्याला ते लक्षात येईल. काय म्हणत आहे पिता, सम्यक उक्तं त्वया, तू खरं बोललास. यत्र एतद् विभाजनं समाप्यते यस्मात् सूक्ष्मतरः भागः प्राप्तुं न शक्यते सः एव परमः अणुः. काय म्हणतात, यत्र एतद् विभाजनं समाप्यते म्हणजे जिथे याचं विभाजन संपून जाईल, आता यापुढे तो अजून लहान होऊ शकणार नाही किंवा याचं अजून विभाजन होऊ शकणार नाही. यस्मात् सूक्ष्मतरः भागः प्राप्तुं न शक्यते, आणि ज्याचा एकदम लहान भाग आता आपल्याला प्राप्त नाही होऊ शकत, हाच सर्वात शेवटचा भाग, यापेक्षा अजून त्याचं विभाजन, त्याचे तुकडे किंवा त्याला वेगळं नाही केलं जाऊ शकत. सह एव परमः अणुः, त्यालाच परमाणु असे म्हटलेले आहे. अर्णवः द्रव्यस्य अंतिमः घटकः मूलं तत्वंच परमाणुः सत्यम खलु. अर्णव काय म्हणतोय की द्रव्याचा जो अंतिम घटक आहे, लास्ट पार्टिकल असं आपण म्हणू शकतो, अंतिमः घटकः मूलम तत्वंच, आणि किंवा जो मूल तत्व आहे त्यापासूनच ते जोडून 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 त्याचा मोठा एलिमेंट बनलेला आहे. तर मूलम तत्वंच परमाणु सत्यम खलु. मग बरोबर आहे का बाबा असं तो विचारतोय. पिता सत्यम अयम खलु कणाद महर्षेः सिद्धांतः. आणि आता पिता म्हणतायत की बरोबर आहे तुझं, आणि हाच सिद्धांत कणाद महर्षींनी मांडला. अपि जानासि परमाणु द्रव्यस्य मूलकारणम इति तेन महर्षिणा प्रतिपादितम. ते विचारतायत तुला माहिती आहे का, अपि जानासि तू जाणतोस, परमाणु द्रव्यस्य मूलकारणम इति तेन महर्षिणा प्रतिपादितम. परमाणु हे जे द्रव्याचं मूल कारण आहे हे महर्षी कणादांनी प्रतिपादित केलं किंवा मांडलं. तदपि प्रायः ख्रिस्तपूर्वम पंचमे षष्ठे वा शतके. आणि ते केव्हा मांडलं आहे, प्रायः म्हणजे एक अंदाजे ख्रिस्तपूर्वम पंचमे षष्ठे वा शतके, ख्रिस्तपूर्व 5व्या किंवा 6व्या शतकात, 500 किंवा 600 BCE असं आपण म्हणू शकतो. अर्णवः तात महर्षिणा कणादेन किम किम उक्तम परमाणुविषये. आता अर्णव त्यांना प्रश्न करतोय की महर्षी कणादांनी परमाणुविषयानी काय काय सांगितलेलं आहे. वयं तु केवलं तस्य महाभागस्य नामधेयम एव जानीमः. आम्ही तर केवळ
त्यांचं महाभागांचं म्हणजे ही त्यांना उपमा दिली आहे. जे महान व्यक्ती असतात त्यांच्यासाठी हा शब्द वापरला जातो. महाभागस्य नामधेयम एव जानीमः. आम्ही तर केवळ त्या महाभागांचं नावच जाणतो. एव जानीमः म्हणजे आम्ही जाणतो. पिता कणाद मुनींना प्रतिपादितम. आता पिता सांगतात कणाद मुनींनी काय प्रतिपादित केलं, काय सांगितलेलं आहे. परमाणु अतींद्रिय सूक्ष्म निरवयव नित्य स्वयं यावर्तक च. आपल्याला हे अंडरलाईन करून घ्यायचं आहे. हे परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक प्रश्न आहे. कणाद मुनींनी काय काय प्रतिपादित केलेलं आहे. परमाणु हा अतींद्रिय आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा असा इंद्रिय नाही, जसे आपल्याला हातपाय आहेत त्याप्रमाणे. तो अतिशय सूक्ष्म, अतिशय बारीक आहे. निरवयव त्याला अवयव नाहीत. आपल्याला हात पाय डोळे कान या प्रकारचं काही त्याला अवयव नाहीत. नित्य तो नित्य आहे, तो कधीही नष्ट न होणारा आहे. स्वयं यावर्तक आणि तो स्वयंच निर्माण होतो. वैशेषिक सूत्राणी इति स्वग्रंथे तेन परमाणोः व्याख्या कृता. आणि त्यांचा जो स्वतःचा ग्रंथ आहे वैशेषिक सूत्राणी किंवा वैशेषिक दर्शन या त्यांच्या स्वतःच्या ग्रंथामध्ये त्यांनी परमाणूची व्याख्या केलेली आहे. अर्णवः का सा व्याख्या. आता अर्णव विचारतोय की बाबा काय आहे ती व्याख्या. पिता जाल सूर्य मरीचिस्थम यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणुस्स उच्यते. काय सांगितली या वाक्या. त्यांनी जी व्याख्या तो श्लोक आहे जाल सूर्य मरीचिस्थम म्हणजे आपल्या खिडकीच्या जाळीतून जेव्हा सूर्याचे किरण सकाळच्या वेळेत आपल्या खिडकीच्या जाळीतून व खिडकीमधून जे सूर्याचे किरण आपल्या घरात येतात. यत् सूक्ष्मं दृश्यते रजः आणि त्या किरणांमध्ये ज्या प्रकारे छोटे छोटे आपल्याला कण रजो कण ते किरणांमध्ये जे कण दिसत असतात आपण बरेच वेळा बघितलेलं आहे. तस्य षष्ठतमो भाग त्या एका कणाचा त्या एवढ्या बारीक कणाचा जो 6वा भाग आहे त्या छोट्या कणाचा 6वा भाग म्हणजे त्याचे वेगवेगळे तुकडे जर 6 तुकडे केले तर त्या 6 तुकड्यांमधील एक भाग तस्य षष्ठतमो भाग तो एक भाग परमाणुस्स उच्यते. त्यालाच आपण परमाणू असे म्हणू शकतो. ही व्याख्या कुणाची आहे. ही महर्षी कणादांची वैशेषिक दर्शन व वैशेषिक सूत्र या ग्रंथामधील व्याख्या आहे. अर्णवः अहम एतद्विषये विस्तरेण पठितुम इच्छामि. काय म्हणतोय तो मी याविषयी अधिक विस्ताराने शिकू इच्छितो किंवा जाणू इच्छितो. पिता उत्तमम श्वः मम विद्यालयम आगच्छ तत्र कणादविषयकानि नैकानि पुस्तकानि सन्ति तव जिज्ञासा निश्चयेन शाम्येन. काय म्हणतायत पिता की अतिउत्तम उद्या माझ्या विद्यालयामध्ये तू ये. मम विद्यालयम आगच्छ तत्र कणाद विषयकाणी तिथे कणाद महर्षींच्या विषयी किंवा त्यांनी मांडलेल्या सिद्धांताविषयी नैकानी पुस्तकांनी संती अनेक पुस्तके आहेत. तव जिज्ञासा निश्चयेन शाम्येन आणि तुझी जी जिज्ञासा आहे ती निश्चयाने त्याचं शमन कर. तुझी जिज्ञासा निश्चयपूर्वक पूर्ण कर. आपला हा धडा इथे आज संपलेला आहे. अधिक माहितीसाठी किंवा प्रश्नोत्तरांसाठी आपण आमची साफल्यम ही बॅच त्वरित जॉईन करू शकता. अत्यंत न्यून दरात ही बॅच आपल्यासाठी ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अनेक असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.